तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपल्याला लेखिका अरुणा ढेरे यांनी जो पाठ लिहिलेला आहे त्या पाठाच्या संदर्भामध्ये विचार करायचा आहे. आपल्या मनामध्ये प्रश्न उभा राहिला असेल की पाठ कोणता असावा. तर पाठ असा आहे की वाट पाहताना. पाठाचं शीर्षक ऐकल्याबरोबर आपल्या मनामध्ये असंख्य प्रश्न उभे राहतात आणि म्हणून अरुणा ढेरे यांनी लिहिलेला जो पाठ आहे तो म्हणजे वाट पाहताना. या पाठाच्या संदर्भामध्ये आजच्या तासिकेमध्ये माझ्या प्रिय विद्यार्थी बांधवांनो आज आपल्याला विचार करायचा आहे. प्रथमतः लेखिकेच्या लेखनाबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. आता लेखिका या खऱ्या तर लेखिका आहेतच, पण खऱ्या त्या प्रसिद्ध कवयित्री म्हणून आहेत. त्यांच्या लेखनाचा विचार जर केला तर अतिशय विपुल प्रमाणामध्ये त्यांचं लेखन आपल्याला पाहायला मिळतं. विस्तारित प्रकारचं लेखन त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, वाटाकडे माफ करा, चुकून वाटाकडे शब्द आलेला आहे, तो पाठाकडे या. तर पाठाकडे मी आपल्याला घेऊन जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वाट पाहताना हा पाठ लेखिका अरुणा ढेरे यांचा आहे आणि त्यांचा जन्म हा 1957 मध्ये झालेला आहे. एक प्रसिद्ध कवयित्री म्हणून त्यांचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करावा लागतो. कथा लेखिका, संशोधक आणि समीक्षक म्हणूनही त्यांचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख करावा लागतो. कथा, कादंबरी, ललित लेख, आस्वाद, समीक्षा, संशोधनपर लेखन असे त्यांनी विविध विषयावर त्यांचं लेखन प्रसिद्ध झालेलं आहे. काव्यात्मकता आणि मानवी नात्यांचा शोध हे त्यांच्या ललित साहित्याचं वैशिष्ट्य आपल्याला या पाठामध्ये दिसून येतं. त्यांचे प्रारंभ यक्षरात्र, मंत्राक्षर, निरंजन, जावे जन्माकडे हे कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. कृष्ण किनारा, अज्ञात झऱ्यावर हे कथासंग्रही प्रसिद्ध झालेले आहेत. रूपोत्सव हा स्फुट लेख संग्रही प्रसिद्ध झालेला आहे. मैत्रेयी ही कादंबरी ही प्रसिद्ध झालेली. नागबंडल, लोकसंस्कृतीची रंगरूपे, विस्मृती चित्रे हे संशोधनात्मक समीक्षात्मक लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, लेखिकेच्या लेखनाबद्दल आपण आता विचार केला. अफाट अशा प्रकारचं त्यांचं लेखन त्यांनी केलेलं आहे आणि ते प्रसिद्ध झालेलं आहे. पण लेखिका या पाठामध्ये नेमकं काय सांगतात, आता थोडं मध्यवर्ती कल्पना या अनुषंगाने एक थोडा सारांश मी आपल्या पुढे उभा करतो. वाट पाहताना जेव्हा हा शब्द आपल्या समोर उभा राहतो तेव्हा त्या शब्दामध्ये अनेक अंग उभी राहिलेली असतात. त्या परमेश्वराने जेव्हा माणसाला जन्माला घातलं तेव्हापासून त्या माणसाच्या ठिकाणी ज्या काही गोष्टी त्याच्याजवळ असायला पाहिजे, त्याला मिळायला पाहिजेत, त्याच वेळेस परमेश्वराने त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये पेरून ठेवलेले असतात. याचाच अर्थ असा आहे
की जीवन जगत असताना अनेक अंगांनी आपल्याला जीवन जगावं लागतं, तसं वाट पाहताना या शब्दांचा जर विचार केला, या शीर्षकांचा जर विचार केला, तर वाट पाहताना म्हणजे कशा कशाची आपल्याला वाट पाहावी लागते. मी सांगितलं की एक उदाहरणच सुरुवातीला मी द्यायचं झालं तर असं देईन की जेव्हा एखादं छोटंसं मूल घरी शाळेतून घरी जातं आणि आई शेतामध्ये कामाला गेलेली असते आणि आई घरी कधी येते याची वाट हा मुलगा पाहत असतो. पण शेतावर काम करायला गेलेली त्याची आई, त्याच्या आईला सुट्टी दिवस मावळल्याशिवाय शेतावरून तो मालक करत नाही आणि दिवस मावळल्याच्या नंतर त्याची आई घरी येते आणि तोपर्यंत तो वाट पाहत असतो. पण तेवढ्या वेळामध्ये शाळेतून घरी गेलेला वेळ आणि आई येईपर्यंतचा मधला वेळ, तेवढ्या वेळामध्ये त्याला जेवढी वाट पाहावी लागते तेव्हा त्याच्या मनाची जी घालमेल होत असते, मनाला ज्या यातना होत असतात, मनाला जे दुःख होत असतं, हे ते वाट पाहणाऱ्या माणसाच्या वाट्याला जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा त्याची कल्पना त्यालाच येत असते. तसं मित्रांनो, कोणतीही गोष्ट जर सहजासहजी आपल्याला मिळाली तर त्याचा आनंद आपल्याला मिळत नाही. आणि म्हणून जेव्हा काही गोष्टी आपल्याला प्राप्त करायच्या असतात तेव्हा त्या गोष्टींची काही निश्चित वेळ ठरलेली असते आणि तेव्हा त्या गोष्टी आपल्याला मिळतात आणि त्यासाठी बराच वेळ आपल्याला त्या गोष्टी मिळवण्यासाठी वाट पाहावी लागते. आणि जेव्हा गोष्टी त्या आपल्याला अवगत होतात, प्राप्त होतात, तेव्हा मिळालेला आनंद मित्रांनो अतिशय द्विगुणित असतो, त्याची कल्पनाही करता येत नाही. तसं या पाठामध्ये लेखिका कशा कशाची आपल्याला वाट पाहायला लावतात, त्याचे प्रसंग कशा कशाची वाट पाहावी लागते आणि ती वेळ येण्यासाठी कशी मनाची घालमेल होते, याचा विविध उदाहरणांच्या माध्यमातून लेखिकांनी या पाठामध्ये परामर्श घेतलेला आहे आणि मी आपल्यासमोर तो उभा करण्याचा प्रयत्न करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वाट पाहण्यामध्ये आनंद नसतो मित्रांनो, दुःखच असतं. पाठामध्ये अनेक प्रसंग उभे केलेले लेखकांनी. एक उदाहरण मी आपल्याला देईल आणि पाठाला सुरुवात करेल. एका मातेचा मुलगा भारत मातेची सेवा करण्यासाठी देशाच्या सीमेवर सैन्य भरतीमध्ये तो काम करण्यासाठी नियुक्त झालेला असतो. तो सैन्यामध्ये भरती झालेला असतो आणि भारत मातेची सेवा करण्यासाठी देशाच्या बाँड्रीवर तो तिकडं रक्षण भारत मातेचं करत असतो. आई इकडे आतुरतेने त्याची वाट पाहत असते. पोस्टमन घरी सारखा येत असतो, त्याला ती विचारत असते की माझा मुलगा कधी येणार आहे, त्याने आज काही पत्र पाठवलेलं आहे का. त्याची माता ही अंध असते, तिला दृष्टी नसते, पण पोस्टमनच्या सांगण्यावरती विश्वास ठेवते. तिची समजूत काढण्यासाठी पोस्टमन सांगतो की पुढल्या आठवड्यामध्ये येणार आहे. असे कित्येक आठवडे जातात पण तो मुलगा काही येत नाही. ती अतिशय तगमग तिच्या जीवाची चाललेली असते, घालमेल होत असते, अतिशय मनाला यातना होत असतात, वेदना होत असतात, दुःख होत असतं आणि स्वतःचा मुलगा मला येऊन केव्हा भेटेल याकडे तिचं लक्ष लागलेलं असतं. तिचं दुःख हे तिच्या हृदयालाच माहीत असतं. पण दुःखद घटना अशी होते मित्रांनो, त्यावेळेस आपलं मन भरून येतं. त्या आईला त्या मुलाचं पत्र मी अमुक तारखेला येणार आहे असं येण्याच्या ऐवजी त्या पोस्टमनच्या हातामध्ये अचानकपणे पत्र येतं आणि तो मुलगा तिला भेटण्यासाठी येणार आहे याची ती वाट पाहत असते. पण घडतं उलट.
मित्रांनो, त्या आईचे 2 शब्द त्या मुलाच्या कानावर पडावे आणि त्या मुलाचे 2 शब्द स्वतःच्या मातेच्या कानावर पडावे, हा तर वाट पाहण्यातला प्रसंग बाजूलाच गेला. या ठिकाणी दुःखच उभा राहिलं. शेवटी त्या मुलाचं, स्वतःच्या मुलाचं येतं ते पार्थिव येतं आणि जेव्हा तिला त्यावेळेस ते कळतं तेव्हा मात्र तिच्या मनाला वेदना होतात आणि शेवटी कासावीस होऊन तीही या जगातून, इहलोकातून परमेश्वराघरी निघून जाते. म्हणजे सांगायचं मित्रांनो, वाट पाहण्यामध्ये कसे काही आनंदाचे क्षण असतात, दुःखाचे क्षण असतात. हा दुःखाचा क्षण मी आपल्यासमोर उभा केला. पण एखाद्या माझ्या विद्यार्थ्याने नीटची परीक्षा दिली आणि नीटचा अभ्यास करून करून रात्रंदिवस जर त्याने कष्ट घेऊन अभ्यास केला, नीटची परीक्षा दिली आणि निकालाची वाट पाहण्यासाठी 1 महिना आहे, ती वाट पाहण्यामध्ये त्याचा वेळ जातो आणि जेव्हा ती वेळ येते आणि नीटमध्ये तो कटआउट जातो आणि तेव्हा मात्र त्याच्या आनंदाला पारावार उरत नाही. त्याचा तो आनंद कशामध्ये मोजता येईल, त्याला मापसुद्धा शिल्लक राहत नाही. हा आनंद वेगळा असतो मित्रांनो. आणि म्हणून नीटची मी परीक्षा दिलेली, मी रात्रंदिवस अभ्यास केलेला आहे, त्याचं सार्थक झालं. माझ्या आईवडिलांचं मी नाव केलं. हे त्याच्या कर्तृत्वातून, त्याच्या मेहनतीतून, त्याच्या अभ्यासातून हे आपल्याला दिसून यायला लागतं. पण त्यावेळे त्याला त्याच्या निकालाची वाट पाहण्यासाठी किती वेळ जातो, 1 महिना जातो. तेवढा वेळ त्याला वाट पाहावी लागते. पण वाट पाहून निकाल लागतो आणि वेळ निश्चित होते आणि मार्क लिस्ट जेव्हा ऑनलाईनवर मोबाईलवर येते आणि जेव्हा तो त्या ठिकाणी त्याची ऑनलाईनवर मार्क पाहतो आणि जेव्हा 700 पैकी त्याला 680 मार्क पडतात, त्यावेळेस त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागतात की बाबांनो, हे सहजासहजी मिळालेलं नाही. हे जे मिळालेलं आहे कष्टातून मिळालेलं आहे, रात्रंदिवस मेहनत करून मिळालेलं आहे. याच्या पाठीमागे माझ्या आईवडिलांचंही श्रेय आहे, माझी मेहनत आहे. कारण मला जे लागेल ते माझ्या आईवडिलांनी दिलेलं आहे. म्हणून सांगायचा मुद्दा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी 2 प्रसंग आपल्यासमोर उभे केले की एक वाट पाहण्यामध्ये एकीकडे दुःखही असतं आणि वाट पाहण्यामध्ये एकीकडे आनंदही असतो, उत्साही असतो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये लेखा सांगायला लागतात की मानवी जीवन जगत असताना माणसाला जर एखादी गोष्ट सहजासहजी मिळाली तर त्याची किंमत कळत नाही. आणि म्हणून प्रत्येक माणसाला एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कशाची ना कशाची तरी वाट पाहावी लागते. आणि वाट पाहत असताना एक दुःखद प्रसंग आणि एक आनंदाचा प्रसंग माणसाच्या वाट्याला येत असतो. आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जेव्हा वाट पाहावी लागते तेव्हा माणसाच्या मनाला ओढ लागलेली असते, हुरहुर लागलेली असते. आणि जेव्हा ती गोष्ट आपल्या समोर यश घेऊन येत असते तेव्हा माणसाच्या मनाला आनंद निर्माण झालेला असतो, माणसाच्या मनावरचं दडपण दूर गेलेलं असतं. तर असं या पाठामध्ये लेखिका वेगवेगळ्या प्रसंगाच्या माध्यमातून सांगायला लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाकडे आपण सध्या वळूया. लेखिका सांगायला लागतात, होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यावर मोहर नुसता घमघमत असायचा. परीक्षा तोंडावर आलेली असायची, मोकळ्या अंगणात अंथरुणं पडायची ती सुट्टी लागल्यावर. पण मार्च एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं. रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले की झोपेची गडद चाहूल यायची. डोळे मिटताना मनात एकच संदेश जागा व्हायचा, उद्या कोकिळेचं कुहू कुहू ऐकू येईल का बघू. पहाटे पहाटे गाढ झोपेत असताना तो कुहू कुहू आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं. विद्यार्थी मित्रांनो, लेखिकांनी या ठिकाणी असा प्रसंग उभा केलेला आहे की होळी ही सरासरी उन्हाळ्याच्या आसपास असते, मार्च एप्रिलच्या दरम्यान असते.
आणि ज्यावेळेस उन्हाळा सुरू होत असतो तेव्हा गरमी वाढलेली असते आणि मग लेखा सांगायला लागतात की मुलांना गच्चीवर जाऊन झोपण्याची इच्छा झालेली असते, पण त्यासाठी त्यावेळीची वाट पाहावी लागते. आता सध्या पावसाळा सुरू आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत. आपण गच्चीवर जायचं म्हटलं तर जाऊ शकत नाही, झोपू शकत नाही, आपल्याला थंडी सहन होत नाही. आणि मग मार्च महिन्यामध्ये ते एप्रिल महिन्यामध्ये वरी उकाडा असल्यामुळे मुलांना जाता येतं. अशा प्रकारची ती वेळ ठरलेली असते. आणि म्हणून आता आपल्याला जर वर जायचं म्हटलं, वर झोपायचं म्हटलं तर जाता येणार नाही मित्रांनो, आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. आणि ती वाट म्हणजे मार्च आणि एप्रिलची. मग एवढा वेळमध्ये जावा लागेल आणि तेव्हा तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल आणि नंतरच आपल्या मनातली इच्छा पूर्ण होऊ शकेल. दुसरी गोष्ट कोकिळेचं या ठिकाणी सांगितलेलं आहे की कोकिळेचा आवाज पहाटे पहाटे ऐकायचा असेल तर त्याच्यासाठी पहाट होऊ द्यावी लागते. आपण झोपेमध्ये असतो आणि जेव्हा कुहू कुहू असा आवाज आपल्या कानावर पडतो त्यावेळेस आपलं मन आनंदी होतं, प्रफुल्लित होतं. आणि जेव्हा कोकिळेचा आवाज आपण ऐकतो तेव्हा आपल्या मनाची इच्छा तृप्ती झालेली असते, आपल्या मनाचं सार्थक झालेलं असतं, आपल्या इच्छेचं सार्थक झालेलं असतं, म्हणजेच कल्याण झालेलं असतं, मनाची इच्छा पूर्ण झालेली असते. म्हणजे या दोन प्रसंगामध्ये बघा, वाट पाहण्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागतो आणि वेळ गेल्याच्या नंतरच आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळत असतात. लेखका पुढे सांगायला लागतात, आता तुम्ही मुलं आहेत, आता तुम्हाला वाटायला लागतं की उन्हाळ्याची सुट्टी कधी लागते. मित्रांनो, आताच लागणार नाही. हा ऑगस्ट महिना संपायचा आहे, पुन्हा दिवाळी जायची, पुन्हा मार्च संपायचा आहे, पुन्हा परीक्षा व्हायच्यात आणि पुन्हा उन्हाळ्याची सुट्टी लागणार आहे. तोपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे आणि शाळा बुडून चालणार नाही. तोपर्यंत शाळा करावी लागणार आहे, अभ्यास करावा लागणार आहे, परीक्षा द्याव्या लागणार आहे, चांगल्या मार्काने पास व्हावं लागणार आहे. आणि मग नंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्या तुम्हाला लागल्याच्या नंतरच सुट्टी होणार आहे, निकाल लागणार आहे. आणि म्हणून तोपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. आणि म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीच्या बाबतीमध्ये लेखिका या ठिकाणी सांगायला लागतात की सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलंच असतं. काही मुलांना असं वाटतं की 1 महिना झाले की लगेच उन्हाळ्याची सुट्टी सुरू व्हावी, पण तसं नसतं मित्रांनो. काही गोष्टी या निश्चित ठरलेल्या असतात. अभ्यासाचा आळस नसायचा, पाठांतर आवडायचं, नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तकं इतकीच परत परत आवडीनं वाचली जायची. पण अभ्यासाची वही पुस्तकं जरा बाजूला झालं रे झालं की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. म्हणजे बघा, अभ्यासापासून दुरावलं की विद्यार्थ्यांना असं वाटायला लागतं की आता आपल्याला सुट्टी व्हायला पाहिजे, अभ्यास नको वाटतो, कंटाळा येतो. आणि मग लेखापुढे सांगायला लागतात की ज्या वाड्यामध्ये लेखिका आणि लेखिकेचं कुटुंब राहतं त्या वाड्यामध्ये एक मोगऱ्याचं झाड आहे. शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन बकुळीची फुलं वेचून आणायची. माठातलं वाळा घातलेलं पाणी, माठामध्ये बघा एक वाळा म्हणजे थोडा नारळाची टरफळाच्या बारीक ज्या काही त्या दोरण्या असतात तशा प्रकारचा एक वाळा बनवलेला असतो आणि माठामध्ये टाकलेला असतो. ते थंड पाणी होण्यासाठी टाकलेला असतो आणि हे उन्हाळ्यामध्ये आपल्याला पिण्यासाठी याची आपण उपलब्धता करत असतो. म्हणजे हे सुद्धा वाट पाहणंच झालं. आता वाळा टाकत नाहीत आणि म्हणून माठातलं वाळा घातलेलं पाणी आई आत्यांची कुरड्या पापड्यांची घाई, अंगभर पडणारी वाळवणं, कैरीची डाळ आणि पणं, कधीमधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, ऊसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूप गोष्टीची आणि कवितांची नवी पुस्तकं. सुट्टीची किती वाट पाहत असू आम्ही. कारण का उन्हाळ्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो घरची कामं असतात. कुरड्या घालणं, पापड्या घालणं, ऊसाचा ताजा रस उन्हाळ्यामध्येच मिळतो. बर्फाचे गोळे हे आपल्याला उन्हाळ्यातच मिळतात. आता जर खायचं म्हटलं तर तुम्हाला मिळतही नाही, कोणी तयार करत नाही, विकतही नाही. कारण त्याच्यामधून आजार होतात, सर्दी खोकला पडसा येऊ शकतो. आणि म्हणून बघा, वाट पाहायचं, ऊसाचा रस प्यायचा आहे, उन्हाळाच येऊ द्यावा लागेल, वाट पाहावी लागेल. बर्फाचे गोळे खायचे आहेत, उन्हाळाच येऊ द्यावा लागेल, वाट पाहावी लागणार आहे.
आणि मग उन्हाळा आल्याच्या नंतर, परीक्षा संपल्याच्या नंतर, अभ्यास संपलेला आहे, मग आता घरामध्ये असणारी वेगवेगळी गोष्टींची पुस्तकं लेखिका आणि त्यांच्या घरातील असलेली त्यांची बालसंगडी असतील, हे वाचण्याकडे थोडा ओढ कल असायचा, त्याच्याकडे भर असायचा. आणि म्हणून हे सुट्टीमध्येच करायचं, कारण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शाळेचा अभ्यास नसल्यामुळे बाकीची पुस्तकं वाचण्यामध्ये एक ज्ञान मिळवण्याचा आनंद असतो आणि वेळ घालवण्याचाही आनंद असतो आणि मनाला विरंगुळा मिळवण्याचाही एक आनंद असतो. लेखा पुढे सांगायला लागतात की आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बिराडं असली तरी अख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता. बघा, लेकीचा एक मोठा वाडा आहे, त्या वाड्यामध्ये अनेक बिराडं राहतात. बिराडं म्हणजे अनेक कुटुंब राहतात. म्हणजे लेकीचा वाडा हा मोठा आहे आणि त्या मोठ्या वाड्यामध्ये अनेक खोल्या आहेत आणि त्या अनेक खोल्यामध्ये अनेक कुटुंब राहतात. सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं आतून मन फुलून येई. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती, एक वेगळं जग तिथे भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे हे वाचनामधून त्यांच्या लक्षात येत होतं. ओळखीचे धागे त्या पुस्तकांच्या वाचनातून जुळत होते. न जुळणाऱ्या गोष्टीसुद्धा त्या ठिकाणी त्यांना विचार करायला लावणाऱ्या होत्या, मनाला थक्क करायला लावणाऱ्या होत्या. म्हणजे जग असंही असतं तर अशा अनेक कल्पना हे वाचन करत असताना लेखिकेच्या मनामध्ये येत होते. मला केवढं तरी नवेपण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती, लिहिलेली होती. जे सुचलं, जे लिहावंसं वाटलं, ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं. मला भाषेची ताकद समजत होती. विद्यार्थी मित्रांनो, लेखक आणि लेखिका होण्यासाठी पहिली गोष्ट वाचन जास्त असावं लागतं, अभ्यास जास्त असावा लागतो. आणि म्हणून एखाद्या लेखकाला एखादी कथा लिहायची असेल तर त्या ठिकाणी त्याची प्रतिभाशक्ती जागृत होत असते, नवनिर्मिती करण्यासाठी असलेली बुद्धी उभी राहत असते. तसंच कवितेचं सुद्धा आहे. आणि म्हणून लेखिकेला वाटायला लागलं की ही कोणी कशी रचलेली होती, लिहिलेली होती. जे सुचलं ते त्यांनी जसं सुचलं तसं लिहिलं आणि लेखिकेला भाषेची ताकद समजली. लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती. मी आता सांगितलं, प्रतिभा म्हणजे काय, नवनिर्मिती करण्यासाठी, म्हणजे नवीन लेखन करण्यासाठी. एखादा लेख असेल, एखादी कविता असेल, साहित्य निर्मिती करायची असेल, कविता लिहायची असतील, त्यासाठी आपल्याला सुचावं लागतं, त्यासाठी अभ्यास असावा लागतो, प्रसंग समोर उभे राहावे लागतात, काही स्थळांना भेटी द्याव्या लागतात, तिथं गेल्याबरोबर कविता आठवतात, कथा आठवतात आणि आपल्या मनामध्ये जे विचार येतात ते लेखणीच्या माध्यमातून आमच्यासारखे साहित्यिक, आमच्यासारखे लेखक, आमच्यासारखे कवी हे भरभर लिहून काढतात आणि नंतर हे साहित्य निर्माण झाल्याच्या नंतर प्रकाशित होत असतं. विद्यार्थी मित्रांनो, लेखा सांगायला लागतात की लेखकाच्या प्रतिभेची ताकद किती अफाट होती हे लक्षात यायला लागलं. म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की की असं वाटायचं की उन्हाळा आजच यावा. अरे बाबांनो, इतक्या लवकर येत नसतो, वाट पाहावी लागते उन्हाळ्यातसुद्धा. आणखी एक वाट पाहणं होतं ते म्हणजे पोपटांच्या थव्यांचं. आता पोपटांचा थवा जर आज पाहायचा म्हटला तर मिळत नाही आपल्याला. त्याच्यासाठी सुद्धा काळ निश्चित असतो आणि त्या काळाची, त्या वेळेची, त्या मोसमाची आपल्याला वाट पाहावी लागते. लेखा सांगायला लागतात की हा पोपटांचा थवा कधी पाहायला मिळायचा. तर लेखिका सांगायला लागतात की आमच्या घराच्या पाठीमागे एक मोठं उंबराचं झाड होतं. ऊन तापण्याचे दिवस आले, म्हणजे जवळजवळ आता उन्हाळा सुरू होण्याची वेळ आलेली. आणि त्यावेळी पोपटांचे थवे उंबरावर येऊन बसायचे. कशा तरीच पानांचं गाठीचं ते झाड तेव्हा पिक्या उंबरांनी आणि रागूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं. मी वाट पाहायचे त्या थव्यांची, त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची, माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची. खरं म्हणजे पोपटांचा थवा उंबराच्या झाडावर बसलेला आहे. अगोदर उंबराच्या दोड्या असतात, उंबरं पुन्हा पिकतात. ती पिकलेली उंबरं रागू आपल्या चोंचीने खातात. रागू म्हणजे पोपट.
आणि मग हे दृश्य लेखिका जेव्हा पाहतात तेव्हा मनामध्ये अनेक निसर्गपर कविता करण्यासाठी त्यांची प्रतिभा उभी राहते आणि कविता करण्यासाठी शब्द ओठावर उभे राहतात आणि आपोआप त्यांच्या कविता त्या ठिकाणी लिहिल्या जातात. आणि मग ही कविता कशी तयार झाली ही लिहिणाऱ्या कवीला किंवा कवयित्रीला सुद्धा समजत नाही. विद्यार्थी मित्रांनो, एखादी जर कविता लिहायची म्हटलं की एकदा भरभर आठवलं की लिहित राहायचं असतं आणि एकदा लिहून ती कविता तयार झाली की पुन्हा जर आपल्याला तीच कविता लिहायची म्हटलं तर शब्द आठवत नाहीत. आणि म्हणून असं सांगितलं जातं, साहित्यिकाच्या म्हणजेच लेखकाच्या किंवा कवीच्या, कवयित्रीच्या, लेखिकेच्या, साहित्यिकाच्या कधीही झोपेत असताना सुद्धा डोक्याच्या जवळ आपल्या डोक्याच्या उशीजवळ एक वही आणि पेन असावा. कारण कधी कधी असं होतं की बघा, संध्याकाळी थोडं झोपलं की अनेक आठवणींचं काहूर मनामध्ये दाटतं, अनेक प्रसंग उभे राहतात आणि त्याच्यावर कवीला अनेक कल्पना सुचतात, अनेक शब्द सुचतात आणि त्यावेळी सुचल्याच्या नंतर कवीने ताबडतोब त्या कागदावर भरभर उतरायचे असतात आणि कविता तयार होते, लेख तयार होतात, अनेक कथा तयार होत असतात. आणि म्हणून हे साहित्यिकाचं वैशिष्ट्य असतं. जसं एखादा शिकारी जर समजा दररोज शिकार करण्यासाठी जात असेल आणि अचानकपणे जर समोर त्याची शिकार आली आणि त्याच्याजवळ साहित्य नसेल तर तो काहीच करू शकत नाही मित्रांनो. तसं कवीला जर एखादी रचना करायची असेल आणि भरभर शब्द ओठावर येत असतील आणि त्याच्याजवळ वही नसेल, पेन नसेल तर तो काही करू शकणार नाही. आणि म्हणून सांगायचा उद्देश म्हणजे की आपल्याजवळ साहित्य निर्मितीसाठी नेहमी पेन, वही, कागद असला पाहिजे. आणि म्हणून जेव्हा लेखिकांनी हा तवा पाहिल्याच्या नंतर, ही उमरावरची पोपटं पाहिल्याच्या नंतर त्यांना कविता आठवायला लागल्या आणि आठवल्या, लिहिल्या गेल्या आणि कशा लिहिल्या गेल्या हे सुद्धा त्यांना समजलं नाही. एक आश्चर्य त्यांना वाटू लागलं, बाबा प्रतिभा आहे बाबा, प्रतिभेची ताकद, बुद्धीची ताकद फार अवर्णनीय, त्याला शब्दसुद्धा अपुरे आहेत. कारण त्या परमेश्वराने अशी काही माणसं तयार केलेली आहेत की क्षणामध्ये त्यांची बुद्धी अशक्य ते शक्य कल्पना तयार करून साहित्य निर्मिती करू शकते. मग लेखिका पुढे सांगायला लागतात की पुढे मग कवितेचं बोट मी चांगलं घट्ट धरून ठेवलं. लेखिका कविता लिहू लागल्या. लेखिकेची आणि कवितेची जोड जमली, भरभर कविता लिहू लागल्या, त्यांची मैत्री जमली. आपण कधी पण केव्हा पण मैत्रिणीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो, तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाटेल ते बोलतो. इथे फक्त एकच फरक होता, तिला हवं तेव्हा मी माझ्याकडे यायची, कधीही रात्री, मध्यरात्रीसुद्धा, पण मला मात्र कधी कधी खूप वाट बघायला लावायची. आता मैत्रीण या इथं थोडा वेगळ्या अर्थाने शब्द वापरलेला आहे. आता आपली चालती बोलती, समजा एखाद्या नावाची मैत्री, समजा एखादी वैष्णवी असेल, लेखिकेची समजा मैत्रीण वर्गातली वैष्णवी असेल, नाही अमुक नावाची कोणती असेल, तिला हाक मारल्यावर ताबडतोब येऊ शकते, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होऊ शकते. पण लेखिकेची इथे मैत्रीण कोणती आहे? इथे मैत्रीण कवितेची, लेखिकेची मैत्रीण म्हणजे कविता आहे. आणि तिला जर बोलवायचं म्हटलं तर ती बोलवल्याबरोबर येत नव्हती, तिची येण्यासाठी वाट पाहावी लागत होती. याचाच अर्थ असा आहे तर तिला मैत्रिणीला भेटायचं म्हटलं, म्हणजेच कविता जर लिहायची म्हटलं तर सुचत नव्हतं, त्यावेळेस मैत्रीण भेटत नव्हती. आणि जेव्हा सुचायला लागलं तेव्हा मैत्रीण भेटली, म्हणजेच कविता भेटली, कवितेची रचना तयार होऊ लागली. अशा प्रकारे इथे लेखा सांगायला लागतात. इथे फक्त आणि म्हणून पुढे लेखा सांगायला लागतात की लेखापुढे असं सांगायला लागतात की मी हाक मारल्यावर हमखास येईलच असं नसायचं कवितेचं. मी असं सांगितलं, याच्या अगोदर सांगितले बाबांनो, एखादी गोष्ट लिहायची म्हटलं, साधा एखादा अर्ज लिहायचं म्हटलं तर आपल्याला किती विचार करावा लागतो. त्याची प्रस्तावना काय लिहायची, मजकूर काय लिहायचा, शेवट कसा करायचा, सुरुवात कशी करायची. आणि मग एखाद्या प्रसंगावर जर कविता लिहायची म्हटलं, निसर्गावर जर कविता लिहायची म्हटलं
तर त्यासाठी शब्द आपोआप ओठावर यावे लागतात आणि ओठावर आल्याच्या नंतरच ते लिहिले जातात, तेव्हा त्या रचना तयार होत असतात. आज असे कवी आहेत आणि त्या कवितांच्या कविताच असं त्यांना सूर लावून सुरेल आवाजामध्ये गाणारे गायक अतिशय उत्तम प्रकारे आहेत. आणि म्हणून कवीची कविता ही कविताही असते आणि ते गाणंही असतं. आणि त्या गाण्याला जेव्हा एखादा गायक सूर लावतो, चाल लावतो आणि तो गायला लागतो, तेव्हा ती कविता माणसाच्या मनाला आनंद देऊन जाते, माणसाचं मन प्रसन्न करून जाते, माणसाच्या मनाला आनंद देऊन जाते, माणसाच्या मनावर आलेलं मरगळ दूर करून टाकते. तसं विद्यार्थी मित्रांनो, या लेखिकेला भेटलेल्या कवितेचं मर्म इथे सांगितलेलं आहे. आणि मग लेखा सांगायला लागतात की तिची वाट पाहणं, अस्वस्थ होणं, कशातच मन लागेनासं होणं, आई आत्याची ती बोलणी खाणं, आज ते वाट पाहणं आठवलं तरी मी पुन्हा हुरहुरते, मनामध्ये घालमेल होते, मनामध्ये थोडी यातना तयार होते, त्रास होतो. उंबराच्या पिकल्या फळावर पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत असं उगाच वाटत राहतं. आता खरं म्हणजे ह्या सुद्धा रचना आहेत, ही सुद्धा कवितेची ओळ आहे. उंबराच्या पिकल्या फळांच्या पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत. ऐकणे आता खरं म्हणजे जेवढे काही गाणे आहेत त्या काव्यरचनाच आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सांगायचा उद्देश म्हणजे आता याच्यावर मला बरंच काही सांगता येईल. काव्यरचना करायची म्हटल्याच्या नंतर ताबडतोब तुमच्यासमोर 4 ओळी जर तयार करायच्या म्हटलं तर त्या ठिकाणी प्रतिभाशक्ती जागृत झाल्याशिवाय, जागी झाल्याशिवाय मलाही तुमच्यासमोर त्या जाग्या ओळी करता येणार नाही, त्या ओळी लिहिता येणार नाही, त्या ओळींना तुमच्यासमोर मांडता येणार नाही. आणि मग आता खरं म्हणजे आता माझी समजा प्रतिभाशक्ती जागृत झाली आणि मला कविता लिहायची, तर समजा आता मी थोडं आठवतो, प्रसंग उभा करतो आणि कविता लिहायची. अशीच एक वेल होती, झाडाला विळखा घालत होती. अशीच एक वेल होती, झाडाला विळखा घालत होती. झाड होतं भोळं भाबडं, वेलीच्या प्रेमानं दबून गेलं होतं. वेल मात्र झाडाला विळखा घालत होती, फुले मात्र दुसऱ्याला देत होती. बघा कवीची रचना कशी झाली. कविता प्रसंग आठवला, निसर्गासमोर उभा राहिला, पण ही एखाद्या सामाजिक स्तरावर असलेल्या ज्या काही गोष्टी असतात त्यांनाही लागू होते. मग ही माणसाच्या बाबतीमध्ये असेल, निसर्गाच्या बाबतीमध्ये असेल, अन्य कोणत्याही गोष्टीमध्ये असेल. तर सांगायचं विद्यार्थी मित्रांनो, तर लेखिका अरुणा ढेरे यांनी वाट पाहताना या पाठामध्ये अतिशय मार्मिक विचार मांडलेले आहेत. आपल्याला विचार करायला लावणारा हा पाठ आहे की कोणतीही गोष्ट करत असताना सहजासहजी विद्यार्थी मित्रांनो मिळत नाही. आणि जर एखादी गोष्ट सहजासहजी मिळाली तर त्या गोष्टीचं अस्तित्व राहत नाही, त्याची किंमत कळत नाही. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मेहनत करून एखादी गोष्ट मिळवायची म्हटलं तरी वाट पाहावी लागते. आणि ती वेळ आल्याच्या नंतर आपल्या मेहनतीचं फळ जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हा त्यावेळेस मिळणारा जो आनंद असतो तो अतिशय अनमोल असतो, तो अवर्णनीय असतो आणि आपल्या आयुष्याला उभा करणारा असतो. तर अशा प्रकारे लेखकांनी वाट पाहताना या पाठामध्ये अनेक उदाहरणं दिलेली, ती आपल्यासमोर आपण या पाठाच्या माध्यमातून पाहिलेली आहेत. तर या ठिकाणी आपण थांबूया आणि पाठाचा जो उर्वरित भाग आहे तो आपण पुढल्या तासिकेला पाहूया. धन्यवाद मित्रांनो.